ते आमच्या अगदी परिवारातले प्रतिभाताई असतील, लीलाताई असतील, आशा काळे असतील, आमच्या परिवारातले. माझी पत्नी इथं आलेली, तिथं एक मंडळ आहे, महिला मंडळ आहे चांगलं. त्या महिला मंडळाच्या मध्ये या सगळ्या एकत्र येतात. लीलाताई अनेक वेळ येतात आणि कधी कधी जर या महिला मंडळामधल्या कोणाला थोडासा जरी कंटाळा आला तरी ते प्रत्येकजण लीलाताईंची, प्रतिभाताईंची आठवण करतात. आणि यांच्याकडे बघा, 85च्या 88च्या पुढ्यात यांचं अजून चैतन्य संपलं नाही तर आपलं का संपावं, म्हणून मंडळ बंद करू देत नाही. त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि आज योगायोगाने त्यांना बालगंधर्व परिवाराचा त्याच नावाचा पुरस्कार नाट्य समीक्षण क्षेत्रातला आणि संशोधन क्षेत्रातला प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद वाटतो. जोरदार टाळ्यांचा कडकडाट. यानंतरचा पुरस्कार मध्ये लीलयाजांचा वावर अशा लीलाताई गांधी यांना या वर्षीचा बालगंधर्व परिवाराचा मानाचा जीवन गौरव पुरस्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान केला जातोय. आरोग्यपूर्ण आणि आरोग्यदायी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. नमस्कार, हरे कृष्णा. नेहमीप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ इस्कॉन पुणे कॅम्प निगडी ह्या पुण्यातल्या मंदिरांतर्फे ही रथयात्रा ह्या वर्षी 29 तारखेला म्हणजे येत्या रविवारी आयोजित केलेली आहे. रथयात्रेचा प्रारंभ हा SP कॉलेजवरून होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते रथयात्रेची, भगवंतांची, जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांची आरती होईल. त्यानंतर पूजा झाल्यानंतर रथयात्रा साधारण 1 वाजता सुरू होईल. रथयात्रेचा मार्ग SP कॉलेज, सिलाई चौक, बाजीराव रस्ता, तिथून लक्ष्मी रस्ता, तिथून शगुन चौक, रमणबाग शाळा, तिथून बालगंधर्व मंदिर, जंगली महाराज रस्ता, तिथून लकडी पूल म्हणजेच खंडोबा चौक, तिथून SP टिळक रोड आणि ती परत SP कॉलेजला समाप्त होईल. ह्या रथयात्रेमध्ये पुण्यातील जवळपास 15,000च्या आसपास भाविक सहभागी होतात. रस्त्यावरती आपण जवळपास 1 लाख प्रसादाच्या पाकिटांचं वितरण करणार आहोत. रथयात्रेची सुरुवातीला आणि रथयात्रा समाप्त झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता प्रसादाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. जवळपास 20,000
भाविकांसाठी पूर्ण प्रसाद म्हणजेच पूर्ण जेवणाची व्यवस्था केलेली आहे. रथयात्रेमध्ये इस्कॉन संस्थेचे वरिष्ठ संन्यासी परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज आणि इस्कॉन पुणे मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू यांच्याबरोबरच पुण्यातील मान्यवर, त्यामध्ये प्रामुख्याने आमदार मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नितेशजी राणे, मेधाताई कुलकर्णी, मुरलीधरदादा मोहोळ, त्याचबरोबर सर्व मंत्री माधुरीताई मिसाळ, त्याचबरोबर सर्व आमदार, नगरसेवक आणि महापालिकेतील वेगळे कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील वेगळ्या मंडळांचे, वेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी या रथयात्रेला तिथं उद्घाटनच्या प्रसंगी हजर राहणार आहेत, भगवंतांची आरती करणार आहेत. त्याचबरोबर रथयात्रेच्या मार्गावरती सुद्धा वेगळ्या कार्यकर्त्यांतर्फे, मंडळांतर्फे, वेगळ्या संस्थांतर्फे भगवंतांचं स्वागत केलं जातं. शिक्षण हवंय. अरे यार, हिंदीची सक्ती लागणाऱ्या युती सरकारचं करायचं काय? अरे हिंदीची सक्ती करणाऱ्या युती सरकारचं करायचं का? खाली डोकं वर. अरे शिक्षण नको, शिक्षण हवंय. अरे या दादासाहेब भुसेंचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे चंद्रकांत दादा पाटलांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे अमित अकोलकरांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे या भाजपच्या वाचाळवीरांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे मेधा कुलकर्णींचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या युती सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे शिक्षण नको, शिक्षण हवंय. शिक्षण नको, शिक्षण हवंय. अरे शिक्षण नको, शिक्षण हवंय. अरे शिक्षण नको, शिक्षण हवंय. अरे बीजेपी सरकारचं करायचं काय? बीजेपी सरकारचं करायचं काय? अरे मुरलीधर मोहोळांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. चंद्रकांत पाटलांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. मेधा कुलकर्णींचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. दादा भुसेंचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. बीजेपी सरकार हाय हाय. 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 शिक्षण नको, शिक्षण हवंय. शिक्षण हवंय.